जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. महानगरपालिकेची सत्ता महायुतीच्या ताब्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच उद्या कोल्हापुरात येतात. विशेषतः ज्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं ज्या पद्धतीची घटना घडली होती आणि त्यानंतर संपूर्ण कोल्हापूरकरांनी सगळेच नाट्यप्रेमी सुद्धा हळहळले होते. पण एका वर्षभरामध्ये दीड वर्षामध्ये या सगळ्या कामाची पूर्तता करून आपण सगळ्यांना उद्या हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण करणार आहोत. एका बाजूला हा एक महत्वपूर्ण कार्यक्रम, कारण केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या एकूणच सगळ्या ऐतिहासिक ज्या परंपरा किंवा ऐतिहासिक जी काय आपली सगळे एकूण संदर्भ आहेत त्यातला एक खूप महत्वपूर्ण संदर्भ आहे. तो परत लोकार्पण होतोय आणि त्याच्या बरोबरीनं इथं एका बाजूला CPR हॉस्पिटल की जे नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जे काम झालंय त्याचं सुद्धा लोकार्पण होतंय. हॉकी स्टेडियम असेल, पार्किंगचा एकूण सगळ्या नवीन सगळ्या सुविधा असतील. एकापेक्षा एक अशा शहरासाठी आवश्यक असणाऱ्या, जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला अधिक गतिमान करणाऱ्या अशा सगळ्या सुविधांचा लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते उद्या होतंय. पोलिसांचं निवास खरं तर 2 वर्ष प्रतीक्षा हे सगळं केशवराव भोसलेसाठी करावी लागली. मात्र 2 वर्षानं काय असं ना हे काम देखील बघितलेलं आहे तुम्ही, कशा पद्धतीनं तुम्हाला हे काम? निश्चितपणानं मी ज्या वेळेला ही घटना घडली होती त्यावेळेला नामदार त्यावेळचे राजे क्षीरसागर साहेब यांनी खूप आग्रह करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना. आणि त्यावेळेला कदाचित आपणही प्रेस घेण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या समोर उपस्थित होतात. त्यावेळची अवस्था आपण बघितलेली होती. आपण केशवराव भोसलेला याच्यापूर्वी लहानपणापासून येत होतो अनेक नाटकांच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि त्यावेळेला जी काही सगळी अवस्था होती ती अवस्था आणि आता बघितल्यानंतर मात्र एका नवीन लुकमध्ये, पूर्वीचा सगळा हेरिटेज लुक पण त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जे केलंय, त्यामुळं भविष्य काळामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह ही कोल्हापूरच्या एकूणच संपूर्ण परंपरेला अजून चांगल्या पद्धतीने गतिमान करणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.